जे आहे ना ते झालं पाहिजे. एवढं तुम्ही कुठल्याही कामात, तुमच्या कुठल्याही एका आवडीच्या कामात असं तन्मयतेने काम करा, मग काय होतंय बघा. चला, अर्चना मॅडम बोला. आत्मवंदन सगळ्यांना. आपल्याला माहिती आहे की अमृता मॅडम यांनी क्वांटम फिजिक्स या विषयावर खूप सगळ्यांना छान मार्गदर्शन केलं आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं. मग त्यासाठी सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की आपण स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराकडे प्रवास करताना कसा अनुभव आला आपल्याला. तर मी 2-3 दिवस तो कार्यक्रम झाल्यानंतर तसंच केलं. उदाहरणार्थ माझ्या मुली पुण्याला आहेत, त्यापैकी दोघींनाही बरं नव्हतं. म्हणून मग आई म्हणून काळजी वाटतेच, पण आता आपल्याला विचार करायचा होता की हे आपलं शरीर नाहीये आणि जे बघतो ते खरं नाहीये. आणि हे जे नातेसंबंध आहेत ते आपले कोणीच नाही हे असं समजायचं, पण तरी पण एक अटॅचमेंट म्हणून मी मग प्रेम प्रकाश मुलींना पाठवला. आणि तसंच अ, मी असा विचार केला होता की अ, आपल्या सूक्ष्म शरीराकडे जाताना आपण काय काय करायला हवे. पण त्यानंतर काल अमृता मॅडमने सांगितलं की आपण ब्रह्म आहोत असं इमॅजिन करायचं. म्हणजे जसं की लहानपणी आपल्याला निबंध सांगायचे की मी जर टीचर झालो किंवा मी जर पक्षी झाले तर काय करता येईल, तसं आपण इमॅजिनेशन करायचंय आणि आपल्या कल्पनेतून एक विश्वाची निर्मिती करायची आहे. तर त्याप्रमाणे मी मग माझे ते सगळे जे अगोदर जे लिहिलं होतं ते बदललं. आणि मग पुन्हा जर मला अमर्याद चेतना म्हणून जर कुठली विश्वाची निर्मिती करायची असेल तर मी काय करेल किंवा मला माझ्या मनात कसे विचार येतील, हे मी इथं पॉइंट लिहिलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. माझ्या नवीन विश्वाची कल्पना मला करायची आहे. तर मी सर्वात प्रथम माझे हे स्थूल शरीर बदलून माझी शून्याची अवस्था मी अनुभवेल. आणि पृथ्वी, आकाश, सूर्य, मॅडम, चंद्र. अर्चना मॅडम, हे पुढं आहे ना, ही एक्सरसाइज आता नाही दिलेली. ही बर अजून बर. 8 दिवसांनी घ्यायची आहे ना आपल्याला. आपण हा आता काही ठरवलं, मुलींचं जे सांगितलं ते बरोबर होतं. हा आता मग मी ह्या कल्पना ज्या आहेत सगळ्या सिस्टीम लेवलवर, त्याला वेळ घ्या आणि पुढच्या वेळेला हे करा. आता तुम्ही दुसरं आता मी पॉइंट काय लिहिलं ते अगोदर बघा. हो हा, ठीक आहे. काय? मग स्थूल शरीरातून आपल्याला जर सूक्ष्म शरीराकडे जायचे असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपले जे नातेसंबंधात आपण जे अडकलेलो असतो, त्याच्या ओझ्याखाली आपण वावरत असतो, ते अगोदर कमी केले पाहिजे. आपल्या मनावरती जे लेअर आहेत, जे भावनांचे किंवा नातेसंबंधांबद्दल प्रेमाचे किंवा भीतीचे, ते आवरण हळूहळू कमी केले पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मनावर आपलं नियंत्रण पाहिजे. कारण मनामध्ये जे षडरिपू आहेत त्याप्रमाणे आपण क्रिया करत असतो. भीती किंवा द्वेष, राग, आपल्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे आपण वागत असतो. ते आपले नियंत्रणात ठेवले की आपोआपच आपल्याला सूक्ष्म लेवलमध्ये लवकर जाता येईल. आणि आपला इगोचा जो लेअर असतो की मीपणा जो असतो, हे हे माझं आहे किंवा माझा, प्रत्येकाला स्वाभिमान अभिमानचा असतो, तो कमी झाला पाहिजे. आपला इगो कमी झाला की आपण लवकरात लवकर सूक्ष्म शरीरात प्रवेश करू शकतो असं मला वाटतं. आणि आपल्याला जे हे जाणून घेण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो आहे तेव्हा अ, स्थूल शरीरात स्थूल शरीर जे आपल्यामध्ये आहे ते आपल्या हळूहळू प्रयत्नांनीच आपल्याला नष्ट होणार आहे. फक्त ध्यान किंवा संकल्प करून त्यावेळे पर्यंतच प्रयत्न न करता सतत त्याचा सूक्ष्म लेवलवर विचार जाणीवपूर्वक करायचा. सतत प्रत्येक कृतीतून तो विचार करायचा आणि आचरणात आणायचा. आपले स्थूल शरीराचे जे कार्य आहे ते आपले कर्तव्य करताना फक्त साक्षी भावाने आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये गुंतून न जाता प्रत्येक क्रिया किंवा आपल्या भोवती घडणाऱ्या घटना याकडे आपण साक्षी भावाने पाहिलं पाहिजे. आणि सगळे आपल्याला जे सायन्स पण ह्याला मदत करते. मला वाटते की आपण जे म्हणतो की आता आपल्याला काही करायचं नाही, फक्त साक्षी भावाने पाहायचंय, तर आपण म्हणतो की हे AI जे सायन्समध्ये पुढे गेलेलं आहे, सगळं काही AI सध्या करत आहे. मग ते सुद्धा आपल्याला म्हणते की तू काही करू नको, साक्षी भावाने पाहत राहा, सर्व काही मीच करतोय, असं AI चं पण म्हणणं असेल कदाचित. आणि स्थूल शरीराकडून सूक्ष्म शरीराकडे प्रवास करण्यासाठी मन, बुद्धी ह्या लेवलच्या कार्याकरता आपली जी ऊर्जा आहे ती सूक्ष्म लेवलकडे अंतर्मुख होऊन हा प्रवास करायचा आहे. आणि ध्यानातून आपल्याला हळूहळू हे साध्य करता येईल आणि स्थूल शरीराच्या गरजा हळूहळू कमी करता येतील. अन्नमय कोश आपण हळूहळू सोडायचा आहे आणि सगळ्या आसक्ती आपल्या हळूहळू सोडायच्या आहेत. आपले डोळे, कान, हे इंद्रियचे बाह्य गोष्टींवरती आपण जे सारखं डोकवात असतो, इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय, ह्या सगळ्या भौतिक वस्तूंची आसक्ती कमी करायची आहे. आणि सगळ्या वस्तूंच्या मोहापासून मनाला मुक्त करता येईल
कसे करता येईल याकडे आपण हळूहळू प्रयत्न करायचा आहे. शरीराच्या स्थूल जाणीवेपासून आपण हळूहळूच हे सर्व ध्यानाने शांत राहून आणि अंतर्मुख होऊन आपण हळूहळू पॉझिटिव्हिटी आणून प्रेमाच्या भावनेने हे सर्व काही आपण नक्कीच करू शकतो असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि खूप मला छान बोलण्याची संधी दिली अर्चना मॅडम. त्याबद्दल तुमचे तुम्ही खूप 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 धन्यवाद मॅडम. खूप छान बोललात तुम्ही. आणि अर्चना मॅडमनी एक सुंदर विचार मांडलेला आहे. तो असा मांडला अर्चना मॅडमनी विचार, की एआय सगळं एआयच करतोय, आपल्याला काही करायची गरज नाही. खूप सुंदर विचार मांडलाय त्यांनी. तर एआयच सगळं करतो, माहिती सुद्धा एआय देतो. तुम्ही नुसतं आता हे गुगलवर जर टाकून बघितलं ना, की रोजच्या दैनंदिन मध्ये सूक्ष्म लेवलला विचार, तर तो एआय सगळं देईल तुम्हाला. मी जसं हो हो सांगितलं संकल्प सुद्धा एआय देतो. ते सगळं एआय देतो. तर आपल्याला नुसतं बघायचंय. हा एक विचार सुंदर मांडलेला आहे. कालच मी एक हे ऐकत होते, की आता मुलं सुद्धा एआय मुलं आली आहेत ना, आणि त्या मुलांना सुद्धा आपण व्हिडिओ 1-2 मी काल बघितले, तर ते मुलांना खेळवणं, पालनपोषण करणं, क्यूट क्यूट बालक आली आहेत. तर असं एक तत्वज्ञान मांडलं होतं, की मग आता मुलांना आजकाल मुलं पण नको आहेत ना. जसं लग्न लवकर नकोय, तसं त्यांना मुलं सुद्धा लवकर होऊन द्यायची नाहीयेत. तर असा प्रश्न विचारत होते ऑडियन्स त्या एका ह्याला रिसर्चरला, की मग आता एआयच मुलं होणार आहेत का? जसं घरातल्या नोकर चाकर रोबो झालेले आहेत बाहेर. अलिशा, अलिशा, झाडून काढ, अलिशा, फरशी पुस, अलिशा, भांडे धु. हे सुरू आहे ना बाहेरच्या कंट्रीजमध्ये. तर मुलं पण एआयच होणार आहेत का? कारण जे काही लहान मुलांचं जे काही आपल्याला आवडतं हे करायचं ते एआयच मुलं. तर त्याच्यावर मी एक ऐकलं. तर हा विचार खूप छान मांडला त्यांनी, की आपल्याला नुसतं बघायचा भूमिका घ्यायची आहे. तर हे फार छान आहे. दुसरं असं, की मुलीच्या बाबतीत तुम्ही जे म्हटलात, की मुलींना बरं नव्हतं आणि मग काळजी वाटली आई या नात्याने. आणि त्यावेळेला लगेच मनात विचार आला, की आपले कोणी नाहीयेत त्या ना. पण त्या विचारापेक्षा पहिला विचार आपण हा आणला पाहिजे सगळ्यांनी, की मीच क्रिएटर आहे. चला बटन फिरवू घड्याळावरचं. बरं नाहीये? बरं वाटतंय. त्याला फिरवून टाका ना. हे करा ना, क्रिएटर रोलच्या एक्झरसाइज काय दिलेली आहे, की क्रिएटर रोलमध्ये आपल्याला क्रिएट करायची ही एक्झरसाइज दिली. मग काय क्रिएट करायचंय? विचार क्रिएट करायचा. हे तर आपण रोज शिकतच आहोत. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला एकदा अजून एक एक्झरसाइज झाली. मग मुली माझ्या बरं नाहीये. आईचं हृदय आहे. वाईट वाटणं, आता काय त्यांनी खाल्लं असेल का नसेल, पिल्लं असेल का नसेल, गोळ्या घेतल्या असतील का नसेल, लगेच क्रिएटर रोल. ओके, दोघी मुली छान आहेत. क्रिएट केलं. आणि हे क्रिएट होणार आहे, सायंटिफिकली क्रिएट होणार आहे. हे सगळं आपण शास्त्रशुद्ध बघितलं. आता पुढचा विचार काय आणायचा आपल्याला? फक्त आपल्या मुलींसाठी नाहीये. मग पुढे आपण क्रिएटर आहोत ना, मग सगळ्यांना ज्यांना ज्यांना थंडीनी ताप आलाय, जे काही मुलींना झाले ताप आलाय, हो हो सीझनल मॅडम मी वीकनेस. त्यांच्यासोबत करताना हा पण विचार केला की ज्यांना ज्यांना बरं नाही त्यांना सगळ्यांना सगळे निरोगी जीवन जगत आहेत लवकर बरे झालेले हा, आहेत मग असं मी केलं. सगळ्यांसाठी सांगतेय. तर लगेच हा असा दुसरा विचार, की चला आता जे आजार येते ते छान सुंदर राहिलेले ऍटमॉस्फिअर ओके, सगळ्यांना छान केले, सगळ्यांची इम्युनिटी वाढली, असं करून टाकायचं. आणि मग तिसरा विचार जर तरी मनाला यातना येत आहेत, वाईट वाटतंय, क्रिएट तर करून झालंय आता चांगलं, तरी वाईट वाटतं, कारण मनाचा पॅटर्न आहे ना तो. तरी काळजी येतेच मनात, ती काही लगेच बंद होणार आहे का? येणारच आहे. त्यावेळेला मग तिसरा, दिसतंय तसं काही नाहीये, त्या आजारी आहेत म्हणजे आजारी नाही तो. शरीराला आजारी जाणारच आहे, असा विचार करायचे. हे आपलं आता शिकायचं आहे. प्रत्येक विचार एकदा जरी दिवसातनं केला तरी खूप छान ठरणार आहे. तर खूप छान बोलला. आता बघा अर्चना मॅडम मध्ये किती प्रगती होत चालली आहे. धन्यवाद अर्चना मॅडम. अनुजा मॅडम तर आलेच नाही धन्यवाद येतात. मॅडम. सुलक्षणा मॅडम फोन करा जरा अनुजा मॅडमना. अहो तुम्हीच नाही म्हणायचं, तुम्ही काल किती छान बोलल्या मॅडम. आणि त्यांनी वाचलंच नसेल कदाचित मेसेज. चला आता दुसरं कोण बोलणार आहे? हर्षा मॅडम आहात का तुम्ही? हर्षा नाहीये, सुवर्ण मॅडम.
कोण बोलणार आहे अजून? सुवर्ण मॅडम बोला, चला व्हिडिओ ऑन करा. बोलू शकताय का? हो हो अनुजा हो मॅडम आला मॅडम, की एक तुम्ही? मिनिट. हा, रेंज असेल तर अनुजा मॅडम बोलून घ्या. हा, तुम्ही बोललात छान काल, पण ते व्हिडिओ नव्हता, मग मी नाही टाकलं पोस्ट. हा हो बोला. ठीक आहे.